सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या विचारांनी कार्यरत असलेला हा पक्ष शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या तत्वानं आजही शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. मुळामध्ये रवींद्र धंगेकर साहेबांनी हा जो विषय सुरुवातीपासून लावून धरलेला आहे. सरकारमध्ये असताना सुद्धा स्वतःचं नुकसान होईल का नाही होईल याची चिंता न करता महाराष्ट्राच्या हिताचं, जैन बांधवांच्या हिताचं, एकंदरीत पुणेकरांच्या हिताचा जो विषय आहे तो त्यांनी लावून धरलेला होता. आणि काल परवा जसं शेवटी महायुतीमध्ये असल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लोकांची ही अपेक्षा असणं म्हणजे समजू शकतोय की बाबा दंगेकरांनी त्यांच्यावर का आरोप करावा. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल आळंदीमध्ये आल्यानंतर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या पद्धतीनं आज एक दिवसामध्ये तोडगा निघालेला आहे. आता ती जी काही तो व्यवहार आहे तो व्यवहार रद्द होण्याच्या परिस्थितीत आहे. म्हणजे व्यवहार रद्द झाला हा तोडगा आहे. विशेष तो व्यवहार झाला म्हणूनच आहे ना. आता त्या कुंपणानं शेत विकायला चालू केला तर त्याला बाकीच्याने काय करणार आहे. तुम्हाला जर मी समजा द्यायच लागलोय, ही माझी जमीन आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, तुम्ही घ्या असं म्हटल्यानंतर कोणालाही ते घेऊ वाटणं साहजिक आहे. परंतु जर काही पण ती तुमची किंवा माझी अशी नव्हती ना जमीन. ती अशी असती तर कदाचित ही चर्चा पण झाली नसती. योगेशजी कमाल आहे. तर चुकीच्या पद्धतीनं जर काही व्यवहार होत असेल तर त्या व्यवहाराचा विरोध करणारा सुद्धा एक शिवसैनिक होते. रवींद्र धंगेकर साहेबांनी तो हे केला आणि दोन्ही तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेतृत्वांनी ह्या सगळ्या गोष्टी. प्रश्न माझा हाच आहे. रवींद्र धंगेकरांनी विरोध करणं किंवा आवाज उठवणं हे रवींद्र धंगेकरांचं घटनात्मक कर्तव्यच आहे. ते त्यांनी केलं. पण रवींद्र धंगेकरांना हे घटनात्मक कर्तव्य करत असताना आपल्या पक्षाकडून क्लॅरिफिकेशनची, परवानगीची गरज का लागते? माझा मुद्दाच हा आहे की तुम्ही लोकांसाठी आहात की तुम्ही सरकारसाठी आणि महायुतीसाठी फक्त आहात? हे बघा, हे संपूर्ण सरकारच लोकांच्यासाठी आहे. हे संपूर्ण सरकार जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे, जनतेच्या हितासाठी काम करत असलेलं आहे. देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होतील, अनावधानानं होतील किंवा काय होतील याच्यावर कुणीही पांघरून घालायचा प्रयत्न करत नाही. या मुद्द्यावरनं महायुतीत मिठाचे खडे कसे काय पडतात? तो विषय मीडियामध्ये चर्चेला आलेला आहे. मीडियामध्ये चर्चेत होता विषय हा. महायुतीत खडा पडण्याचा काही विषय नाही. सगळा विषय जो आहे तो सामंजस्यानं एकत्रित बसून सोडवण्याच्या परिस्थितीला आहे. सन्माननीय जैन मुनीशी अनेक जैन मुनींनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला. तुम्ही